प्रतीक. लेखन मृणालिनी वनारसे. अभिवाचन मृणालिनी वनारसे आणि विद्यानिधी वनारसे. प्रतीक ही कादंबरी सर्वप्रथम 2014 साली मेनका प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली. तिचं हे संक्षिप्त रूपांतरण. ध्वनिमुद्रण झंकार स्टुडिओज. गर्र गर्र गर्र. हा आवाज ऐकला की खडका खालून खेकडे बाहेर येतात. पावसाळ्यानंतर बिळात जाऊन झोप काढणाऱ्या खेकड्यांना हा आवाज ऐकला ना की ढगांच्या गडगडाटाचा भास होतो आणि ते लगबगीनं बाहेर येतात. ही गंमत मला फार आवडते. आमचं गाव कोकणातलं, पेणच्या जवळ, टाकळी, छोटूसं. मागे डोंगर आणि त्यातून येणारा ओढा. मस्त गाव आहे माझं. सुट्टी असो वा शाळा, सकाळी लवकर उठायचं नेहमीच बरं का. 7:30ला आंघोळी बिंघोळी करून मऊ भात उरपून आम्ही तयार. खिशात थोडे दाणे फुटाणे घेऊन मग भटकायला बाहेर पडायचं. बाहेर 3-4 तास आपण आपल्या मर्जीचे मालक. कधी गोट्या खेळायच्या, कधी लगोरी, कधी कुठल्या तरी बंद घराच्या अंगणात नुसत्याच गप्पा मारत बसायचं. मंदिरात जायचं, घंटा वाजवून दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून खोबऱ्याचा प्रसाद खाऊन मागच्या ओढ्यावर जायचं. ओढ्याच्या काठापाशी उंबर आहे, तिथून आत उतरायचं. आणि एकदा आत उतरलं की आहाहाहा, भर दुपारी अंधार, गार गार सावली. एखादं उंबर तोडायचं, त्यातल्या मुंग्या झटकायच्या आणि अंजिरासारखं ते फळ गट्ट करून टाकायचं. त्या ओढ्यात काय काय दिसतं माहितीये? 100 पायाची गोम, विंचू, हिरवा साप, हे तर नेहमीचेच दोस्त. एकदा तर मला एक भला मोठा अजगर निवांत सरकताना दिसला होता. मला माहितीये, इथे तो आहे. मी चालताना कदाचित तो आसपास असेल. माझ्या पायाखाली येऊ नये म्हणजे मिळवलं. मी त्याला काही करणार नाही, त्यानीही मला काही करू नये. आता मी 8वीत जाणार आहे. मी मोठा झालोय. तुम्हाला खेकडा पाहायचाय? थांबा हा, इथेच कुठल्या तरी एका बिळात सापडतात खेकडे. प्रतीक एका बिळात हात घालतो. काहीतरी उकरतो. माती बाहेर येते. तो हात झटकतो. पुन्हा हात आत घालतो. आता मातीबरोबर अजून काहीतरी त्याच्या हातात येतं. एक 5 पैशाच्या आकाराची धातूची गोलसर कडा गुळगुळीत झालेली वस्तू. प्रतीक ती उचलतो. माती झटकतो आणि त्या एवढ्याशा तुकड्याकडे निरखून पाहतो. काय असेल हे? चित्र आहे, ढालीसारखं. दुसऱ्या बाजूला काहीच नाहीये. टोचल्यासारखी खूण आहे फक्त. याचं काय करायचं? कुणाला दाखवूया का? हे आत्ताचं 5 पैशाचं नाणं असतं तर निदान एक बारकी चिक्की तरी खाल्ली असती. 5 पैशाला दुकानात तेवढंच मिळतं. भूक. आधी घरी जाऊन जेवूया आणि मग बघूया. घरी सीमाताई आल्या होत्या. सीमाताई बोकील. पूर्वी पुण्याच्या शाळेत शिकवायच्या. आता रिटायर झाल्यात. त्यांचे मिस्टर पण रिटायर झालेत, वसंत काका. आता दोघंही गावात परत राहायला आलेत. त्यांचा जुना वाडा पण आहे, पण त्या फार अवघड अवघड गाणी शिकवतात. जन्मभूमी कर्मभूमी स्वर्ग से महान है, मेलो आम्ही म्हणता म्हणता. त्या सांगत होत्या घरी. बरं का, गावात आपण पहिल्यांदाच मुलांसाठी सुट्टीतलं उन्हाळी शिबिर घेणार आहोत. शाळेतच, पण निवासी शिबिर.
पुण्याहून एक ताई आणि दादा शिबिरात मार्गदर्शन करायला येणार आहेत. या शिबिराची फी 25 रुपये आहे. फी? मी आईकडे पाहिलं. 25 रुपये 2 दिवसांची फी. जेवण खाण्यास सकट. तशी खूप नाहीये. पण आमच्या टाकळी गावात 2011 साली कारखान्यात काम करणाऱ्या रखवालदाराच्या घरी 25 रुपये फी कमी नसते. मालक आल्यावर सांगते. चालेल ना? आई म्हणाली. मालक म्हणजे माझे आप्पा. अगदी जरूर. नक्की ये रे प्रतीक. असं म्हणून सीमाताई उठल्या. निलेश माझा जिगरी दोस्त आहे. तो बघा, मोबाईल हातात घेऊन नाचतोय ना, तो. माय नेम इज शीला, शीला की जवानी, नन्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 
त्याच्या नव्या मोबाईलमध्ये शीला की जवानी सकट 1000 का कितीतरी गाणी बसतात. आमच्या आप्पांकडे अजून मोबाईल नाहीये. ते घेतच नाहीत. निलेश माझा जिगरी दोस्त आहे. त्यांनी मला तो मोबाईल हवा तेवढा वेळ हाती घेऊ दिला. 8 वाजत आले. तुला निवासी शिबिराची माहिती कळली का? हो, मी येणार आहे. निलेश, हे बघ माझ्याकडे काय आहे. हे काय? काय माहीत, मला ओढ्यात सापडलं. छान आहे ना? लय भारी. निलेश म्हणाला खरा लय भारी, पण त्याचं निम्म लक्ष मोबाईलकडेच होतं. मी तो तुकडा पुन्हा खिशात ठेवला. त्या रात्री मी घरी गेलो आणि जेवून झोपलो. आप्पांनी शिबिराला जायला परवानगी दिली होती. मला एकदम मस्त झोप लागली. माती घेऊन चाललेला ट्रक. रोज कितीतरी ट्रक जातात. ओढ्या शेजारच्या शेतांमधून माती काढण्याचं काम सुरू होऊन बरेच महिने झालेत. तेव्हापासून मातीनी भरलेले ट्रक गावाच्या छोट्याशा गल्लीतून ये-जा करीत असतात. आवाज, धूर आणि धूळ यांनी सगळ्यांना अगदी वैताग येतो. पण वीटभट्टीवर गावातल्या कितीतरी बाया पुरुषांना काम मिळालं होतं. हे सगळे आधी मातीचे पैसे करणार, मग जमीन कंपनीला किंवा मुंबईवाल्यांना विकून त्याचे पैसे होणार. मग त्यानंतर आपणही मुंबईत जाऊन कुठं काही कामाचं मिळतंय का ते बघणार, नाहीतर गावातच काहीतरी करून राहणार. पण शेती सुटणार ती सुटणारच. आमचे आप्पा कधीच आमची माती विकणार नाहीयेत. त्या दिवशी मी आणि निलेश ओढ्यावर पोचलो तर काय, वीटभट्टीवाल्यांनी आज शेत सोडून ओढ्यातच खाण्याला घेतलं होतं. भरपूर माती बाहेर काढली होती. आणि ओढ्याच्या पात्रात जिथे बारमाही पाणी असतं तिथं पंप लावून मोठा जाड पाईप बसवला होता. पाणी उपसण्याचं काम चालू होतं. याच बारमाही पाण्याच्या कुंडात पावसाळा संपला की आम्ही पोहायला यायचो. धपाधप उड्या टाकायचो. इथेच तर मला तो अजगर दिसला होता. आपल्या गावात यंडाकोंडा असेल का रे? तुम्हाला माहिती यंडाकोंडा? जगातला मोठा साप. मुलं गिळणारा हा साप. गुप्तधन असतं ना, त्याचं रक्षण करणारा साप. पण खरंच असं गुप्तधन असेल का? कसली थ्रिलिंग गोष्ट आहे. काही काय बोलतोस? कुणाला गिळलंय का त्यानं अजून? त्या दिवशी घरी गेलो तर आप्पांनी हातावर 25 रुपये ठेवले आणि फी भरून यायला सांगितलं. आता शिबिर नक्की. पण आप्पा गंभीर होते. रात्री पडल्या पडल्या मी ऐकत होतो. मी कधी दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकत नाही, पण त्यांचं संभाषण माझ्या कानावर पडत होतं. कंपनीत आज 30 जणांना घरी जायला सांगितलं. मंदी आहे. ले ऑफ का काय चालू आहे म्हणे.
कंपनीने काय कुठला वायदा नाही केलेला आपल्यासोबत. एक आहे, साहेबाची आपल्यावर मर्जी आहे. तो काय आपल्याला घरी जा म्हणून सांगणार नाही आहे. पण कुणी सांगावं, उद्या आपल्यावर वेळ आली म्हणजे? म्हणजे आमच्यावर अशी वेळ येऊ शकते? आप्पा, हे बघा मला काय मिळालं. मी तो तुकडा काढून आप्पांच्या पुढे धरला. हे एवढं मिळालं तुला? ओढ्यापाशी. छान आहे ना? तुला कितीदा सांगितलंय त्या ओढ्यात वेळ कमी घालव, टोणग्या. 4 पुस्तकं वाचलीस तर भलं होईल तुझं. पण आत्ता सुट्टी आहे ना आप्पा. आप्पा, तिकडे ना त्या वीट भट्टीवाल्यांनी ओढ्यात खूप उकरलंय अहो. हे एवढे ढीग बाहेर काढून ठेवलेत. आणि आम्ही जिथे सूर मारतो ना, तिथं पंप लावून पाणी उपसतायत. पाणी एकदम तळाला गेलंय. मग पोहायला पाणीच नाही का उरणार आप्पा? कुठपर्यंत खणलंयस म्हणलास तू? नेहमी पाणी असतं ते कुंड आहे ना तिथपर्यंत. असू दे. आणि तू आता परत उन्हाचा तिकडे गेलास असं कळलं तर बघ. सुट्टीचा जरा अभ्यास कर. ते पैसे भरले शिबिराचे, त्याचा जरा उपयोग करून घे. नुसतीच गंमत नको. मग मी पुन्हा आडवा झालो आणि केव्हा झोपून गेलो माझं मलाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी शिबिर मोठ्या झोकात सुरू झालं. शेजारच्या आवळी गावातून पण मुलं आली होती. सगळ्यांनी पिशव्या एका बाजूला लावून घेतल्या. शिबिराला पुण्याहून एक दादाताई आले होते. मिनलताई आणि अनिकेत दादा. ती ताई सीमाताईंची भाची होती आणि तो दादा तिच्याबरोबर आला होता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रार्थना म्हटली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मग स्वतःची ओळख करून देण्याचा कार्यक्रम झाला. आय एम प्रतीक बोंडे. माय फादर इज अन ऑफिस वर्कर. माय मदर इज ए हाऊसवाईफ. मी इंग्रजीतून ओळख करून दिली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ती नवी ताई पण माझ्याकडे बघून हसली. तू इंग्रजीतून का रे बोललास? मी लाजलोच. मला काहीच सांगता येईना. धीर एकवटून मी म्हणालो, इंग्रजीतून बोलायची प्रॅक्टिस करायची आहे. अच्छा, का रे? कारण मोठेपणी ऑफिसात काम करता यायला पाहिजे. अच्छा, म्हणून त्यासाठी इंग्रजी पाहिजे. बर बर बर. अरे पण तू समजा मराठीचा प्रोफेसर झालास तर तर तुला मराठी चांगली यावी लागेल, हो ना? हो. तुम्हाला इंग्रजी बोलायचंय ना, मग मी तुम्हाला इंग्रजीतलं एक गाणं शिकवेन. चालेल? हो. ठीक आहे, मी आज तुम्हाला शिकवेन. भारी. इंग्रजी गाणं. मग मुलांनी पोहे खाल्ले. सगळ्यांना त्यानंतर वेगवेगळं चिकट काम करायला देण्यात आलं. प्रतीकला वेगवेगळ्या डाळी आणि डिंक असं सामान मिळालं होतं. एकूण मजा होती. प्रतीकनी मन लावून डाळी चिकटवल्या. वेळ संपेपर्यंत तो चिकटवतच होता. घंटा झाली तेव्हा धावत जाऊन त्यानं त्याचं चित्र उरलेल्या चित्रांच्या जोडीने मांडलं. तो दुसऱ्यांची चित्र बघण्यात दंग होता. कुणीतरी त्याच्या नावाचा पुकारा केला. प्रतीक, प्रतीक. माझं लक्ष गेलं. मिनलताई माझ्या चित्रापाशी उभी होती. तिने विचारलं, हे चित्र तू काढलंस? हो. हे चित्र तू कुठे पाहिलंस? माझ्याकडे एक तुकडा आहे. कसला तुकडा रे? मला दाखवतोस? मी पळत गेलो आणि कंपास पेटी आणली. ताईनी तो तुकडा माझ्या हातातून घेतला. त्याच्याकडे निरखून पाहिलं, उलटसुलट करून बघितला आणि सावकाश दादाच्या हाती दिला. त्यानंही तो पाहिला. कुंतल जनपद. काय? मला काय समजतच नव्हतं. शंकाच नाही, कुंतल जनपद. प्रतीक, तुला हे कुठे मिळालं सांगशील? म्हणजे भारीचीच वस्तू निघाली की. पण ती ताईला कशी काय ठाऊक? ओढ्यात. आम्ही खेळायला जातो ना तिकडं. मला नेशील तिकडे? हो. कधी जाऊया? उद्या जाऊया शिबिर संपल्यावर? हो. बरं, ठीक आहे. तू जा आता तुझ्या गटात.
हे नाणं आमच्याकडे ठेवलं तर चालेल ना तुला थोडा वेळ? हो, हे नाणं आहे. हो. हे ना एक खूप जुनं नाणं आहे. 2000 वर्षांपूर्वीचं. ते तुला सापडलं याने मी चकित झालीये. पण आपण संध्याकाळी गप्पा मारू. मग मी तुला याविषयी आणखी सांगेन हां. 2000 वर्ष म्हणजे शिवाजी महाराजांच्या पण पहिले. हो रे. शिवाजी महाराजांच्या खूप पहिले. तेव्हा टाकळी होतं. असू शकतं. मी होतो. तू असूही शकशील. प्रतीक, तू आत्ता तुझं गटातलं काम का नाही करत? आपण संध्याकाळी बोलू हां. ओके. इंग्रजीत उत्तर ओके. मग अनिकेत दादानं आम्हाला एक कविता शिकवली. कोकणातली म्हातारी घाटावर आली, कृष्णेच्या पुरात वाहून गेली. वाहता वाहता म्हातारी हसली, मळ्यातली वांगी डोळ्याला दिसली. म्हातारी लागली हलवायला पाय, म्हणाली, ही खाल्ल्याशिवाय मरीन का काय? तेवढ्यात कोणीतरी मीनलताईला इंग्रजी गाण्याची आठवण करून दिली. मग मीनलताईनी गाणं शिकवलं. Row, row, row your boat gently down the stream. रो 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 यो बोट जेंटली डाऊन द श्री. Merrily, 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 life is but a dream. मरली 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 लाईफ ही बट ड्री. 2 दिवस धमाल आली. समारोपाचा कार्यक्रम पण झकास झाला. मीनलताई आणि अनिकेत दादाला आम्ही तयार केलेला कागदी फुलांचा गुच्छ दिला. चहा पिऊन सगळी मुलं घरी जायला निघाली. काही जण मरली मरलीचं गाणं पण म्हणत होती. आमच्या टाकळीची मुलं पुढच्या शिबिराला आवळीला जाणार होती. आमची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली होती. सगळं आवरल्यावर मी, मीनलताई आणि अनिकेत दादा ओढ्यावर गेलो. ओढ्यात उतरून चालत जिथे नाणं सापडलं तिथपर्यंत पोचलो. मीनलताईनं ओढ्याचे काठ तपासले. थोडा वेळ आजूबाजूला भटकंती केली. येताना माझ्या घरी ते थोडा वेळ थांबले. प्रतीक फार हुशार मुलगा आहे आणि हरहुन्नरी आहे. असं तिने आप्पांना सांगितलं. मग तिने आप्पांना नाण्याचं पण सांगितलं. मरली 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 लाईफ ही बट ड्री. पुढच्या आठवड्यात एके दिवशी सकाळीच प्रतीक आणि निलेश सायकलवरून आवळीला जायला निघाले. सायकल निलेशच्या वडिलांची. नाक्यापर्यंत पोचायला काही प्रश्न नव्हता. नंतर हायवे आणि 15 मिनिटांवर आवळी. आवळीचं वळण आलं आणि निलेशनी जपून सायकल आत वळवली. वळतानाच त्यांच्या लक्षात आलं की आज काहीतरी गडबड आहे. गावात पोचले तेव्हा गावच्या शाळेत बरीच गर्दी जमलेली होती. त्यातच दीपू, अंत्या, सोन्या, पम्या पण होते. त्यांची शिबिरात दोस्ती झाली होती ना. सायकल एका खांबाला बांधून दोघे त्यांच्यापाशी धावतच पोचले. पम्या रागाने लाल झालेला दिसत होता. उरलेली मुलंही गंभीर होती. बरीच मोठी माणसं मोठ्या आवाजात एकमेकांशी हुज्जत घालत होती. सोनगंगा नदीवर येऊ घातलेल्या धरणात जी जमीन जाणार त्याची मोजणी करायला लोक आले होते आणि गावातली मंडळी बिथरली होती. आज फक्त मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे, जमीन संपादनाची नाही, असं सरकारी लोक ओरडून सांगत होते. अरे जा रे संपादनवाला, अशी कशी संपादन करणार? कागद दाखवून काय करणार तुम्ही? काय होऊ देत नाही इकडं, काय करायचं ते करा. गावकरी मंडळी आवेशात प्रत्युत्तर देत होती. या ओढ्यात अचानक पम्याने एक दगड उचलला आणि टेबलाच्या दिशेने भिरकावला. क्षणार्धात तिथं धक्काबुक्की सुरू झाली. त्यातच मी आणि निलेश सुद्धा. पोलिसांची गाडी पण आली. त्यांनी भराभरा लोकांना ताब्यात घ्यायला आणि जीपांमध्ये कोंबायला सुरुवात केली. आम्ही पण त्यातून सुटलो नाही. काही समजायच्या आत मी आणि निलेश जीपमध्ये होतो. आमच्या अंगावर अजून किती जण होते कुणास ठाऊक. माझ्या पायावर कुणाचा तरी पाय होता आणि मला प्रचंड दुखत होतं. ओरडून ओरडून माझा घसा सुकला. तेव्हाच कधीतरी गाड्या सुटल्या.
निलेशचा तर फक्त हातच दिसत होता मला, आणि सोम्याची टोपी. हायवेनी जीप निघाली. ती पेणच्या दिशेनं निघाली एवढं मला कळलं. पोलीस चौकी एवढी छोटी होती की तिथं पोलिसांना उभं राहायला सुद्धा जेमतेम जागा होती. एवढ्या माणसांना रात्रभर आत ठेवणं अवघडच होतं. आम्हा बारक्या पोरांना आधी वेगळं काढण्यात आलं. ही बातमी ऐकून काही संस्थांचे कार्यकर्ते पण तिथं आले होते. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. गुंडागर्दी चालणार नाही, चालणार नाही. मुंबईला पाणी जाणार नाही, जाणार नाही. ती गर्दी, नारेबाजी, कार्यकर्ते, प्रतीकला हे भारी वाटत होतं. पण आता लहान मुलांना बसमध्ये बसवून घरी पाठवून द्यायचं चाललं होतं. खचाखच गर्दीच्या स्टँडवर येऊन तेवढ्याच भरलेल्या बसमध्ये मुलांना चढवलं. कुणीतरी तिकीटं काढली. आवळी फाटा आला. मुलं खाली उतरली. एप्रिल महिन्यातलं ऊन रणरणत होतं. मुलं दमली होती. भुका पण लागल्या होत्या. तसेच पाय ओढत चालली होती. पुलावरून जाताना प्रतीकनं सोनगंगेच्या पात्राकडे पाहिलं. हीच का ती नदी जिच्यावर भलं मोठं धरण येणार आहे? भलं मोठं म्हणजे केवढं? आणि मग नदी कशी दिसेल? शाळा आली. त्यांची सायकल बिचारी मुकाट्यानं तिथंच उभी होती. निलेशचा जीव भांड्यात पडला. एका घरी जाऊन त्यांनी गटागट पाणी प्यायलं. चेहऱ्यावरून हात फिरवला. सायकल घेतली आणि भर उन्हात हाणायला सुरुवात केली. आता प्रतीक सायकल चालवत होता. रो 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 युअर बोट जेंटली डाऊन द श्री. मरली 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 लाईफ ही बट अ ड्रीम. माझी आई निलेशच्या घरी येऊन बसली होती. आईला तिथं पाहिल्यावर बातमी समजली आहे तिला हे आमच्या लक्षात आलं. आम्ही दिसल्याबरोबर निलेशच्या अंगणात रडारड सुरू झाली. आयांना रडताना बघून मग आम्हाला पण हमसाहमशी रडू यायला लागलं. पोटं रिकामी होती. ऊन खाल्लं होतं. खूप दमायला झालं होतं. आणि तो तुरुंगाचा पहिला अनुभव अजून घरी सांगायचा होता. आज मार खायला लागला असतं तर आम्ही खाल्लाच असता. पण ती तयारी ठेवल्यामुळे ही रडारड आम्हाला एकदम बक्षिसासारखीच वाटली. आम्ही दोघांनी बराच वेळ कसं झालं, काय झालं ते सांगितलं. एवढ्याशा पोरांना तुरुंगात नेल्याचं ऐकून बायका परत रडू लागल्या. निलेशच्या मामानी सगळ्यांना सावरलं. तेवढ्यात गरम गरम खिचडी आली. आम्ही जेवलो. घासघास खिचडी सगळ्यांनीच खाल्ली. पुढचे काही दिवस शांततेत गेले. एके दिवशी सकाळी मिनलताई एकटीच टाकळीला आली. ती एकदम भारी आहे. ती चक्क बुलेट चालवत आली. कसली सॉलिड रायडर आहे ताई. मला म्हणाली, तुझ्या आईवडिलांना भेटायला यायचंय. आता घरी असतील का रे? आई असेल, आप्पा अजून आलेत का नाही माहिती नाही. पण का? अरे, घाबरू नको. मी काही तुझी तक्रार करणार नाहीये. तू शहाणा मुलगा आहेस ना. मला फक्त भेटायचंय. आई घरातच होती. पाणी चहा होईपर्यंत आप्पाही आले. जुजबी बोलणं झाल्यावर ताई म्हणाली, मला तुम्हाला काही सांगायचं होतं. दिल्लीच्या नॅशनल म्युझियमनी म्हणजे तिथल्या एका मोठ्या संस्थेनी एक कार्यक्रम जाहीर केलाय यंग हिस्टॉरियन्ससाठी, म्हणजे लहान मुलांसाठी. नोव्हेंबरमध्ये दिल्लीला एक शिबिर आहे आणि त्यासाठी 12 ते 16 वयोगटातल्या इतिहासविषयक काहीतरी कामगिरी केलेल्या मुलांची निवड होणार आहे. मला वाटतं प्रतीकचं नाव पाठवून द्यावं. प्रतीकला इतिहास आणि संस्कृतीच्या विशेष अभ्यासासाठी दिल्लीला जायची संधी मिळेल. त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. प्रतीकला? कशाला म्हटला? तिथे एक लहान मुलांसाठी इतिहासविषयक शिबिर होणार आहे आणि देशभरातली मुलं तिथे येणार आहेत. कदाचित बाहेरच्या देशातून सुद्धा येतील. पण तिथं प्रतीक कशाला जाईल? माझी आई म्हणाली. नाही, जाईलच अशी अजून खात्री नाहीये. अजून अर्ज पाठवायचा आहे. पण त्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं आहे ना. त्याला कोण घ्यायला बसलंय?
नुसतं वांड कार्टय, त्याला नाही कोण घेणार, माझी आई म्हणाली. असं कधी आईनी म्हणायचं असतं का? मिनलताईंनी आप्पांकडे पाहिलं. आप्पा शांत होते. तुम्हाला काय वाटतं? त्यालाच संधी आहे. कारण नाणं त्यालाच सापडलंय. अशी संधी मिळणं फार दुर्मिळ आहे. प्रतीकला ती मिळतीये तर ती त्याला का नाही घेऊ द्यायची? त्याला कसलं नाणं सापडलंय म्हणता तुम्ही? एक खूप जुनं नाणं आहे. कुंतल जनपदाचं. म्हणजे जवळपास 2500 वर्षांपूर्वीचं. आता ते तिथे कसं आलं हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. मी पण सांगतो ना ते तिथं कसं आलं. आमच्यावरती गवळी धनगरांची वस्ती आहे. तिथल्या म्हाताऱ्याकडं काय काय गोष्टी आहेत. त्याच्याचकडं मी असले तुकडे पाहिलेत. हे नाणं त्याचंच असेल, दुसरं काय. अच्छा. अ, ठीक आहे. तसं असेल. पण ते प्रतीकपर्यंत आलं आणि ते त्यांनी जपलं. हे काहीतरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं. हे तरी त्याचं क्रेडिट आहे ना? पण म्हाताऱ्यांनी कांगावा केला म्हणजे? आणि तिथं वर धनगराची बी पोरं आहेतच की. त्यांना का नको मग? त्यांच्याच तर म्हाताऱ्याचं धन आहे ते. आहे ना. आणि ते धन ज्यांचं आहे तिथे परत जाऊही शकतं. पण प्रतीकला इतिहासात गोडी आहे. तो चौकस आहे आणि त्याला रस आहे. म्हणून प्रतीक. हे शिबिर लहान मुलांसाठी आहे आणि त्यांना किमान लिहिता वाचता येणं गरजेचं आहे. आणि प्रतीकला नुसतं नाणं सापडलंय म्हणून नाही त्याला जायला मिळणार. त्याला आधी एक छोटा इंटरव्ह्यू द्यायला लागणार आहे. त्यातून पास झाला तर दिल्ली. त्याला काय कळतंय तवा? त्याला नाही जमणार एवढं काही. पुन्हा आई मध्येच बोलली. त्याची तयारी मी घेईन करून. ह्या संपूर्ण प्रकल्पात मी त्याच्याबरोबर असेन. ताई, ते तुम्ही कराल. पण पैशाचं सोंग कुठून आणायचं? आम्हाला त्याला पेण पनवेल पण दाखवून आणणं भारी आहे. एकदा का त्याची निवड झाली ना की पुढचा सगळं खर्च तेच करणार आहेत. आणि आधीचा खर्च काही फार नाहीये. ते काम माझ्याकडे. ताई, हा मुलगा फार उनाड आहे. त्याला अजून समज नाही. तुमचे कष्ट वाया जातील. हं. मी तुम्हाला बळजबरी नाही करणार. मी तिच्याकडे चमकून पाहिलं. बळजबरी करावी लागेल. नाही केली तर कसं होईल? आप्पा, मी करतो ना. तो घाबराय. आई डाफरली. तेवढ्यात आप्पा म्हणाले, जाऊ दे त्याला जायचं तर. फार फार तर काय होणार आहे? ताई आहेत की बघायला. मग आता बघा, आमचा पोरगा काय गुणी आहे ते. आम्हाला ठाऊक आहे. तुम्ही पण बघा. मरले 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 लाईफ ही बट्ट ड्रीम. पुढच्या रविवारी मिनलताई परत आली. तिला धनाच्या आज्याला भेटायला जायचं होतं. तिला घेऊन वर पोचलो तेव्हा गौळवाड्यावर शुकशुकाटच होता. म्हातारा आला. सुरुवातीचं बोलणं झाल्यावर ताईंनी नाणं बाहेर काढलं आणि म्हाताऱ्यासमोर धरलं. म्हाताऱ्यानं ते क्षणभरच हातात धरलं आणि ताईला परत दिलं. जसं काय घडलंच नाही असा मग तो खाटेवर बसून राहिला. बाबा तुम्हाला हे नाणं माहीत आहे ना? नाही बा, मला कशाला माहीत असेल? हे नाणं तुमचंच आहे असं मी म्हटलं तर? माझं कशा पायी? माझं नाही काय तसलं काही. मग हे इथल्या ओढ्यात कसं सापडलं? ओढ्यात सापडलं? मला सापडलं. देवळाच्या मागे. प्रतीक म्हणाला. असल. मग आता काय? मला हे नाणं तुमच्याकडे कसं आलं सांगाल का? आता काय सांगायचंय? मला माहीतच नाही तर. हां? तुम्हाला काय पोलीस कंप्लेंट करायची ती करा. अरे, पोलीस कंप्लेंट कसली? आम्हाला काही कंप्लेंट वगैरे करायची नाही. आम्हाला फक्त माहिती विचारायची आहे. तुम्हाला हे नाणं कसं, कुठे मिळालं असं विचारायचं होतं. धनाचा आजा काहीच सांगाना. मग काय करणार? आम्ही निघालो. तेवढ्यात म्हाताऱ्यानं हाक मारली. "हो प्रतीक!" तो खोपटात गेला. बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात चंचीसारखी एक पिशवी होती. चंची उघडली आणि त्यातून तसलीच आणखीन 4 नाणी बाहेर पडली. ताईनं ती नाणी हातात घेतली. एका शेजारी एक ठेवून व्यवस्थित निरखली. सगळी नाणी अगदी सारखीच. प्रकार तोच, चिन्ह तेच. मला जरा सांगता का, ही नाणी तुम्हाला कुठे मिळाली? माल नाही सापडली. वाडवडिलांची आहे ती. आम्ही देशावरून खाली आलेली माणसं.
तेव्हा कधीतरी आमच्या आजा पणजोबाच्या हाती आलेली नाणी ही. तुला मी का दावली माहितीये? आमच्यात नाण्यावरून खोटं बोलत नाहीत. देवाच्या नावानं ठेवलेली नाणी आहेत. खोटं कसं बोलू? आता हे नाणं तुझ्या हातातलं कुठं खाली रंगळून गेलं मी पण विचारच करत होतो. पण असलं पडलं माझ्याकडून. तुम्ही काही काळजी करू नका. कोणीही पोलीस कंप्लेंट करणार नाहीये. हे नाणं तुमच्याकडेच येणार आहे. म्हाताऱ्याने मला जवळ बोलावलं आणि आतून बारके आंबे आणून माझ्या हाती दिले. दुपारी सीमाताईंच्या घरीच जेवलो. मस्त आमरसपुरीचं जेवण झालं. त्या दिवशी घरी गेलो तर आप्पा एकदम गप्प होते. काहीच बोलले नाहीत. मी विचारलं सुद्धा, पण आईनं डोळ्यानेच गप्प बसायची खूण केली. मी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी मला काय ते कळलं. आप्पांची नोकरी गेली होती. आता मला कुठंही पाठवायला ते तयार नव्हते. मी आप्पांच्या बरोबर शेतात जायला सुरुवात केली. शाळेत पण जात होतो. पण हे राडगाडगं असं किती काळ चालणार कळत नव्हतं. आपल्याला दिल्ली बिल्लीला जायला मिळणार नाही हे तर मला कळालंच होतं. खरं म्हणजे मला सारखं असं वाटत होतं की ताई येईल आणि काहीतरी चांगलं होईल. पण तशी काहीच चिन्ह दिसत नव्हती. एक दिवस अनिकेत दादा टाकळीला पोचला. आप्पा आणि मी शेतावर जायच्या तयारीत होतो. दादा पण आमच्या बरोबर निघाला. या फेरफटक्यात दादा आप्पांशी खूप बोलला आणि मग त्यांनी एक सॉलिड आयडिया काढली. जुन्या नव्या सायकली भाड्यानं द्यायचा धंदा. आप्पा म्हणजे गावातले सायकलचे डॉक्टरच होते. गावात सायकलींना चेन बसवणं, ब्रेक घट्ट करून देणं, तेलपाणी करून देणं या गोष्टी ते आनंदाने करून देत असत. सायकल भाड्याने द्यायचा धंदा गावात चांगला चालला असता. हा विचार आप्पांना आवडू लागला. सायकलीचा दवाखाना आणि भाड्याने सायकली, झकास धंदा. जोखीम होतीच, पण ती पत्करावी या बाजूचं मत दोघांचंही व्हायला लागलं. जास्तीत जास्त काय होईल? पैसे मिळणार नाहीत. पदरचं तर काही जाणार नाही. पण प्रतीकचं दिल्लीचं शिबिर, दादानी तो विषय काढलाच. आप्पा गंभीर झाले. आमची परिस्थिती काय तुमच्यापासून लपून राहिली नाही. उगाच लांबची स्वप्न बघण्यात काय अर्थ आहे? आणि तुमच्यासोबत तो एकदा जाऊन येईलही. परत आल्यावर त्याचं इथं मन रमल का? यंदा वारी चुकली नाही आप्पा? दादाने अचानक विचारलं. हो ना, वर्षातून एकदा वारी घडली की सबंध वर्ष कसं छान जातं. वारी करून आल्यावर मन रमतं आप्पा? अरे, मी वारीतून येतो तो नव्या उत्साहाने येतो. थकत नाही अजिबात. कंटाळा तर मुळीच येत नाही. आप्पा सहज म्हणाले. मग प्रतीकचंही तसंच होईल कदाचित. तो नव्या उत्साहाने तुमच्याबरोबर कामाला लागेल, अभ्यास करेल. तुमचा विठोबा पंढरपूरला आहे. त्याला त्याचा विठोबा सापडेल. माझा विठोबा? माझा विठोबा दिल्लीला असेल? आप्पा अनिकेत दादाकडे बघत राहिले आणि मी आप्पांकडं. आप्पांचे डोळे एकदम वेगळेच दिसत होते आणि एकदम ते म्हणाले, काय प्रतीकराव, करायची का दिल्लीची तयारी? मला कळेच ना. मी एकदम आप्पांना घट्ट मिठी मारली. पुढचा आठवडा धामधुमीचा होता. सोमवारी मुंबईला इंटरव्ह्यू होता. अनिकेत दादा आणि मिनलताई आदल्या दिवशी अनिकेत दादाच्या स्विफ्ट गाडीने पोचली. गाडीच्या टपावर त्यांनी 3 सायकली बांधून आणल्या होत्या. भाड्याने सायकली देण्यासाठी एवढ्या पुरेशा होत्या. संध्याकाळी निलेश घरी येऊन गेला. त्यांनी प्रतीकला 20 रुपये दिले. मुंबईहून येताना त्याच्यासाठी गॉगल आणण्यासाठी. प्रतीकजवळ पैसे नव्हतेच. होतं ते एक जुनं नाणं. पण मला नकोच आहे काही विकत. मला तर मुंबई बघायची आहे.
सकाळी 11 वाजता प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये इंटरव्ह्यू होता. भल्या पहाटे ताई आणि दादाबरोबर प्रवासाला सुरुवात झाली. प्रवास भरभर संपला. हळूहळू मुंबईची हवा नाकात भरायला लागली. एवढं मोठं शहर, इथं एवढी माणसं काय आहेत? काही झालंय का? केवढ्या मोठ्या इमारती. दादा मला म्हणाला की त्या इंग्रजांनी बांधल्यात. मला तर भीतीच वाटायला लागली. इथं आपला काय निभाव लागणार? आपण इथं का आलोत? एक शब्द तरी बोलता येणार आहे का आपल्याला? म्युझियमपाशी आम्ही बरोबर 10:30 वाजता पोचलो. केवढं मोठं म्युझियम, भव्य परिसर, छान लावलेली झाडं झुडपं, गोरी गोरी माणसं, सगळंच नवीन. माझे तर हातपायच गार पडले. काही सुद्धा सांगता येणार नाही असं वाटायला लागलं. 11 वाजून गेले. कुणीतरी मोठ्यानं माझं नाव घेतलं. आता मला एकट्यालाच आत जायचं होतं. मी माझी फाईल हातात घेतली. पण हात जावंसं अजिबात वाटत नव्हतं. त्यांनी आपल्याला इंग्लिश बोलायला लावलं तर? ते आपल्याला हसले तर? आपली फजितीच फजिती. ताईनी माझ्या हातात ते नाणं दिलं. दादानी माझ्या पाठीत एक प्रेमळ गुद्दा घातला. घाबरू नकोस, तो म्हणाला. मजा कर. फार फार तर काय होईल? आपलं सिलेक्शन होणार नाही. आपण इथे मजा करू, चालेल? मजा कसली करतोय? माझी तर पार तंतरली आहे. मी आत गेलो. टेबलाच्या पलीकडं 2 बुळे आणि एक बाई बसल्या होत्या. खोली एकदम गारगार होती आणि त्या थंडीचा एक वेगळाच वास त्या खोलीत होता. आइये, बैठिए. हिंदी समजते हो बेटा? एका बाईने विचारलं. येस. मी इंग्रजीत का उत्तर दिलं? वुड यू लाईक टू स्पीक इन इंग्लिश? माझं येस ऐकून हा प्रश्न आला होता हे उघड आहे. पण काय विचारलंय ते सुद्धा मला समजेना. मग त्या बाई हसून म्हणाल्या, घाबरू नकोस. नाव सांग बरं तुझं. मराठी. मराठीत प्रश्न ऐकून मला धीर आला. माय नेम इज प्रतीक बोंडे. परत इंग्रजीत का बोललो? मला आता माझाच राग यायला लागला. त्या बाईंना पण हसू आलं. गुड. तुझ्या गावाविषयी आम्हाला काही सांगशील? गावाविषयी काय सांगायचं? फार छोटं आहे आपलं गाव. इथं एवढी माणसं नाहीत. 2 मजली बस नाही, बिल्डिंग नाही, रस्ता सुद्धा खराब आहे. पण काहीतरी सांगावं तर लागेलच. काय सांगावं? आमच्या गावाचं नाव टाकळी आहे. पुढं काय बोलायचं हे मला कळेना. मी गप्प बसलो. त्या बाई परत हसून म्हणाल्या, व्हेरी गुड. तुझ्या गावात शाळा आहे का रे? हो, आहे ना. टोकेकर विद्या मंदिर. मी तिथेच जातो. आणि प्राथमिकची वेगळी शाळा आहे. हां. आणि काय काय आहे गावात? मंदिर आहे एखादं? हो तर, खूप आहेत. वनगोबाचं मंदिर, खिंडीलबुवा, वेताळबाबा, गिरोबा आणि चारणदेव आणि अरे बस बस बस. मला सांग, तुझ्या गावाला आम्ही आलो तर काय काय दाखवशील रे? आपल्या गावात पाहायला. अनिकेत दादा आणि मिनलताई गाव बघून काय काय म्हणत होते. त्यांना किती आवडला होता गावचा ओढा, तळं, बगळ्यांचं झाड, धनगरवाडा, माणिकगड, आसूडबांध, देवकुंड. मग ह्यांना पण आवडेल ते बघायला. मग मी सगळं सांगितलं. माझी सगळी कहाणी किती वेळ चालू होती कुणास ठाऊक. समोर बसलेले बुवे आणि बाई मधून मधून एकमेकांकडे बघत होते. कागदावर काहीतरी लिहित होते. मी मग धरणाची गोष्टही सांगितली. माझ्या मित्रांची जमीन जाणार, गाव बुडणार हे सगळं सांगितलं. हम्म. आणि हे काय आहे? हे ना, हे नाणं आहे. कुंतल जनपदाचं. हां. जनपद म्हणजे काय रे? जनपद म्हणजे छोटं राज्य. 2,500 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात होतं. व्हेरी गुड. पण तुला कसं मिळालं हे? आमच्या ओढ्यात मी खेकडा पकडत होतो ना तेव्हा मिळालं. वरती धन्या राहतो ना माझा मित्र, त्याच्या आज्याचं आहे ते खरं. त्याचंच ओढ्यात पडलं होतं. मी ते पण सांगून टाकलं. शेवटी एकदाचा इंटरव्ह्यू संपला. हुश. आता मस्त वाटत होतं. काहीच टेन्शन नाही.
मी बाहेर आल्या आल्या ताईदादा उठले. त्यांना एका माणसानं 4 वाजता येऊन यादी बघायला सांगितली. ताई आणि दादाला आत काय घडलं ते सगळं ऐकायचं होतं. सगळ्यांना भूकही लागली होती. मग तिथे जवळच समोवार नावाचं एक कॅन्टीन होतं. कसं नाव आहे ना? समोवार. सभोवार माहिती होतं. सोमवार पण माहिती होतं. तिथं गेलो आणि जेवलो. मग आम्ही प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमकडे परत गेलो. हे सगळं फार मस्त आहे. मला आवडतंय असं वाटायला लागलं. पण आवडलं नाही ते मुंबईत शिरताना झालेलं मुंबईचं दर्शन. ते चांगलं नव्हतं याच्यासारखं. मग सगळी मुंबई का अशी नाहीये? या सुंदर म्युझियमसारखी, बाहेरच्या हिरवळीसारखी. आपलं गाव आणि घर तर पिटुकलंय या सगळ्यात. आणि आपल्याकडे यातली काही मजा नाहीये. म्हणून का सगळ्यांना मुंबईला यायचं असतं? पण इथं येऊन त्या रेल्वेच्या शेजारी जसं घर पाहिलं तसं राहावं लागलं तर? नको नको. तसं नको. तिथं घाबरायला होईल. इथे छान आहे. पण आपल्याला कशाला त्याचा विचार आत्ता करायचा आहे? आपण हे बघून घेऊया आणि घरी जाऊन सगळ्यांना सांगूया आपण काय काय मजा पाहिली ते. त्या म्युझियममध्ये पुढे नाण्यांचं दालन होतं. नाण्यांच्या अगदी सुरुवातीपासूनचा इतिहास. सुरुवातीच्या काळातली वस्तूंची देवाणघेवाण, मग चामड्याच्या नोटा, धातूची नाणी, ओबडधोबड फारशी चित्र नसलेली, ते राजांचे चेहरे, देवतांची चित्र, लेख असं सगळं असलेली. ही नाणी कशी तयार करतात? कशी करत होते? ते पण सगळं तिथं दाखवलं होतं. नुसतं दाखवलं नव्हतं, असं नाणं छापून मिळण्याची सोय होती. मिनलताईंनी माझ्यासाठी 2 खोटी खोटी नाणी छापून घेतली. मोठी गमतीदार वस्तू आहे नाणं. प्रतीकला मिळालेली ती 2 नाणी त्यानं अगदी जपून खिशात ठेवली. 4 वाजतच आले होते. ते जेव्हा मुलाखतीच्या ठिकाणी पोचले तेव्हा यादी लागलेलीच होती. दादानी पुढे जाऊन नावं बघितली आणि तिथूनच शिट्टी मारली. प्रतीकचं नाव यादीत होतं. निवड झालेल्यांनी आज जाऊन भेटायचं होतं. ताई आणि दादा खूपच खुश होते. बाहेर पडताना प्रतीकला एकदम आठवलं निलेशचा गॉगल. पण त्यांनी उरसात पाहिले होते तसे प्लॅस्टिकचे गॉगल काही कुठं दिसच नात. पाऊसही पडायला लागला होता. मग प्रतीक काहीच बोलला नाही आणि गाडी टाकळीच्या दिशेने निघाली. आवळी गावाच्या पुलापाशी खूप गर्दी लागली. माणसं उभी होती. गाड्या खोळंबल्या होत्या. काय प्रकारे कळत नव्हतं. तेवढ्यात माझी दोस्त मंडळी दिसली. सोन्या, अंत्या, पम्या सगळेच होते. मी त्यांना गाडीतूनच हाक मारली आणि उतरून त्यांना भेटायला गेलो. गर्दीचं कारण मात्र दीपूचे वडील पुरात वाहून गेले होते. पुलापाशी त्यांची बॉडी सापडली होती. ते कसे वाहिले? नेमकं काय झालं कुणालाच माहीत नव्हतं. कुणीतरी म्हणत होतं की ते वाहून नाही गेले, त्यांनी जीव दिला. का जीव दिला? असा कसा जीव दिला? आता दीपूचं कसं होणार? त्यांना गाव सोडून जायचं होतं यावर्षी. पुढच्या वर्षी पाणी भरणार होतं. आता कसे जातील ते वडिलांशिवाय? काय करतील? ताई आणि दादा गाडी लावून तिथे येऊन पोचलेच. त्यांनाही हे कळलं. दीपू तिथं दिसत नव्हता. त्याला घरी नेलंय असं कळलं. निमूटपणे गाडीत बसून आम्ही घरी पोचलो. प्रतीकला बघून आई आणि आप्पांना खूप आनंद झाला. प्रतीक मुंबईला जाऊन व्यवस्थित परत आल्याने ते खुश झाले होते. आईनी त्याची परत दृष्ट काढली. त्याची दिल्लीला निवड झाल्याचं ऐकून फार वेगळं काही घडलं नाही. फक्त आता आधी एवढी भीती उरली नव्हती. पण त्या रात्री माझ्या मनात सारखे दीपूचेच बाबा येत होते. त्यांनी खरंच आत्महत्या केली आहे का? का केली? त्यांची जमीन जाणार होती म्हणून? कशी केली असेल? पुराच्या पाण्यात
उडी मारली असेल, पण मग त्यांना पोहता येत नव्हतं का? मग जीव कसा गेला असेल? मी आप्पांना विचारून पाहिलं, पण ते रागावले. भलत्या गोष्टींवर विचार करू नको. तुला का माहिती जीव दिला म्हणून? असं म्हणाले. खरं म्हणजे मी काही आता लहान नाही. मला पण समजू शकतं त्यांनी जीव दिलाय ते. आप्पांना काही समजतच नाही. आता दीपूचं कसं होणार? त्याला कधीतरी भेटायला जायला हवं. गॉगल आणला नाही म्हणून निलेश थोडा वेळ खट्टू झाला. पण मग मी म्युझियममधून घेतलेल्या 2 नाण्यांपैकी एक नाणं त्याला दिल्यावर पठ्ठ्या निवळला. एक दिवस दुपारी मी धन्याला भेटायला वर गेलो. धन्या घरी नव्हताच. धन्याचा आजा होता. आपल्याला मिळालेलं नाणं हे धन्याच्या आज्याचं होतं. मग त्याला नको का सांगायला दिल्लीचं? एवढ्यात धन्याचा आजाच बोलला. काय प्रतीक महाराज, बरं आहे ना सगळं? ते नाणं तुमचं आहे ना? अरे बाबा, ते नाणं तुझं नाही न माझं नाही. ते आपल्यापर्यंत पोचलं एवढं खरं. ते आपल्याला हिंडवतंय का आपण त्याला, एवढं बघ. मय झालं. आजा म्हणाला, नाणं आपल्याला हिंडवतंय की आपण त्याला? म्हणजे काय? आजा असं काय म्हणाला? आजा असं नाही म्हणाला की नाणं त्याचं आहे म्हणून. नाणं कुणाचं आहे कुणालाच नाही ठाऊक. आत्ता माझ्या खिशात 1 रुपयाचं नाणं आहे. ते असंच 1000 वर्षानंतर कुणाला तरी सापडेल. त्याला कुठं ठाऊक असेल मी कोण? त्याला दिसेल फक्त नाणं. आणि नाणं माझं तरी कसं? मी कुठे बनवतो ते? माझ्याकडे ते येतं. मला आई देते, आप्पा देतात. त्यांच्याकडे कसं येतं? आप्पांना पगार मिळतो, मिळायचा. कोण द्यायचं? कंपनीवाले. त्यांना कुठून मिळतो एवढा पैसा? एवढा कारखाना उभा करायला केवढे पैसे लागले असतील? त्यांच्याकडे आधीपासूनच असतील एवढे पैसे? की त्यांनी पण जमीन विकली असेल? मग आत्ता आप्पांना का काढून टाकलंय त्यांनी? यापेक्षा धन्याचा धंदा कितीतरी चांगला आहे. त्यांनी गुरं चारली, दूध घातलं आणि दूध देऊन मोबाईल घेतला. आपण पण असंच काहीतरी करायचं. मुंबईचं संग्रहालय प्रतीकला खूप आवडलं होतं. संग्रहालय ही एक अजब दुनिया आहे. आपण करायचं संग्रहालय? आपल्याकडे आहेत त्याच वस्तू वापरू, अजून थोड्याफार गोळा करू आणि आपणच संग्रहालय करू. प्रतीक कामाला लागला. एके दिवशी संध्याकाळी मीनलताई अचानकच आली. मग तिने आमचं संग्रहालय पाहिलं. सायकली ठेवण्यासाठी केलेल्या आडोशात आम्ही मांडामांड केली होती. घरातला पाटा, वरवंटा, खल, बत्ता असं सगळं सुरुवातीला ठेवलं होतं. आणि वर पाटी लिहिली होती, अश्मयुग. शेजारी फुंकणी होती, पणती होती, हंडा होता आणि वर पाटी होती, अग्नीचा शोध. मग पुढे कुदळ फावडं होतं, म्हशीचं मुसकं, कडबासुद्धा ठेवला होता थोडा. आणि वर पाटी, शेतीचा शोध. मग कंदील, काडेपेटी, स्टोव आणि पाटी, खनिज तेलाचा शोध. आणि शेवटी बॅटरी, एक चमचमणारा गणपतीचा फोटो, टायर, अशा काही वस्तू होत्या. पाटी होती विजेचा शोध. त्या पाटीच्या खाली आम्ही मातीचे चपटे गोळे करत होतो. ताईने विचारलं, काय रे, हे काय चालू आहे? आम्ही ना नाणी बनवतोय. हे आमचं संग्रहालय आहे. तेवढ्यात ताईचा आवाज ऐकून आई बाहेर आली. बघा नाव काय संसार मांडलाय, मोठी द्वाड आहेत कार्टी. द्वाड नाही, प्रतीकच्या आई हुशार आहेत. गोड आहे ती मुलं. माझी आज काळजीच मिटली. दिल्लीची तयारी त्यांनी स्वतःहूनच केली आहे. आणि किती थोड्या वेळात. आता दिल्ली. कसलं मस्त होतं एअरपोर्ट. सरकते जिने, सरकते पट्टे, त्यावर आरामात इकडून तिकडे जाणाऱ्या बॅगा. त्या बॅगा नेमक्या कुठं निघाल्या होत्या?
आपली पण बॅग अशीच जाणार का? आणि मग ही आपल्यापर्यंत येणार तरी कशी? कुठून? एवढ्यात काचे पलीकडे आकाशातून उतरताना एक मोठं विमान दिसलं. सॉलिड. विमानात ताईनी माझ्यासाठी मुद्दाम खिडकीची जागा निवडली होती. विमान उडाल्यावर खिडकीतून बाहेर बघितलं तर काय, आपल्या खाली ढग. ही गंमत काय बहारदार होती. आपण स्वर्गात आलोय की काय, की त्याच्याही वर. रो 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 युअर बोट जेंटली डाऊन द स्ट्रीम. प्रतीक, प्रतीक, उठ उठ. आपण पोचलो बघ. मीनलताई मला जाग करत होती. कुठं? दिल्ली, अजून कुठे? ताई हसून म्हणाली, मधल्या कुठल्या स्टेशनवर थांबायला ही काही एसटी होती? म्हणजे ढग बघता बघता मी झोपून गेलो. श्या. संध्याकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम छान झाला. आलेल्या सर्वांचं स्वागत झालं. सगळ्यांना एक एक शोभिवंत बॅग, लिखाणाचं साहित्य आणि नावाचा बिल्ला देण्यात आला. बिल्ला लावायला प्रतीकला फारच मजा वाटली. तो आता मुलांबरोबर बसला. एकूण 20 मुलं होती. प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली. ही ओळख तर त्यानं कधीपासून तयार करून ठेवली होती. माय नेम इज प्रतीक बोंडे, विलेज टाकळी, डिस्ट्रिक्ट रायगड, महाराष्ट्र. पण ओळख करून देताना आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य सांगायचं अशी एक नाविन्यपूर्ण अट ठरली. ह्याची काय तयारी नव्हती, हे ऐनवेळी सांगण्यात आलं होतं. मग कुणीतरी सांगितलं, आमच्याकडं जुनं मंदिर आहे. कोणी म्हणालं, आमच्याकडे फार आधीपासून जहाज बांधणी होते. आमच्याकडे मिरच्या पिकवतात, 1 न 2. खूप नव्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. मी काय सांगू? पोहे तयार होतात असं सांगू, का गणपती बनतात असं सांगू? तेवढ्यात माझी वेळ आली. माय नेम इज प्रतीक बोंडे, विलेज टाकळी, डिस्ट्रिक्ट रायगढ़, महाराष्ट्र. हमारे यहाँ एक बड़ा धरण होने वाला है और हमारा एक गांव आवळी उसमें जाने वाला है. प्रतीकनं ताईकडे बघितलं. ती चकित होऊन प्रतीककडेच पाहत होती. सगळ्यांचंच लक्ष त्याच्या या बोलण्यानी त्याच्याकडे वेधलं गेलं. धरण, धरणा, बडा डॅम. सगळे त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं आणि पुढचा मुलगा बोलायला उभा राहिला. कार्यक्रम झाल्यावर कोणीतरी 2-3 मला येऊन भेटले. त्यांनी मला बाजूला नेलं. अभी जो बताया वो फिर से बताओगे बेटा? क्या? आपण काय चुकीचं तर नाही ना बोललो? वो ही जो डैम के बारे में बताया. हाँ, हमारे यहाँ ना एक बड़ा धरण होने वाला है और हमारा इधर का एक गांव है ना आवड़ी, वो उसमें जाने वाला है. हमारा एक दोस्त है ना, वो रहता है उधर, उसका घर भी उसमें जाने वाला है. मी न थांबता म्हणालो. तेवढ्यात ताई तिथं पोचली. तिनं मला थांबवलं. ते पत्रकार होते, म्हणजे पेपरमध्ये बातम्या लिहिणारे. आणि एकजण टीव्हीवरचा पण होता. पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे असं सांगून ताई मला तिथून घेऊन गेली. पुढचा कार्यक्रम पण छान झाला. संध्याकाळी सगळ्यांसाठी बुफे नावाचं एक जेवण होतं. उत्तम उत्तम असे मस्त पदार्थ मांडलेले. आपल्याला हवं ते आणि हवं तेवढं वाढून घेऊन खायचं. मी असं कधीच केलं नव्हतं. नेहमी आईच वाढायची. असं खायची पहिलीच वेळ. मध्येच भेटून ताईनी विचारलं, जेवलास ना रे नीट? काही प्रॉब्लेम तर नाही? नाही, पण इतके पदार्थ आहेत की काय खायचं तेच कळत नाही. पोट भरलं की नाही? हो, हलवा खाल्ला खूप. तो शिऱ्यासारखा होता. व्हेरी गुड. आता उद्या नॅशनल म्युझियम बघायला नेणार आहेत बरं का. सकाळी लवकर आवरून नाश्ता करून तयार राहायचंय. हो. आणि प्रतीक, आज तुला आवळीच्या धरणाबद्दल कसं काय सांगावंसं वाटलं? ते सगळं मला अगदी ऐनवेळी सुचलं होतं. कसं ते नसतं सांगता आलं. मी काही ठरवलंच नव्हतं. पण दीपू माझा मित्र आहे. त्याच्या बाबांनी आत्महत्या केली आहे तेच आठवलं. मग तेच बोललो. ठीक आहे, घाबरू नको. मी काही रागवायला आले नाही. तुला जे वाटलं तेच तू बोललास, हो ना? आता कदाचित उद्या पेपरात छापून येईल, माहितीये? बघू आता
काय होतंय पुढे ते. सकाळी ताई परत भेटली. पुढचा सगळा दिवस आम्ही म्युझियम बघितलं. नॅशनल म्युझियमची शानच वेगळी. केवढ्या वस्तू आणि केवढ्या खोल्या. लपाछपी खेळायला लागलो तर आपण कधीच एकमेकांना सापडणार नाही. सगळ्यात भारी होती नाण्यांची खोली. तिथे जनपदांच्या नाण्यात कुंतल जनपदाचं माझ्याकडे होतं तसलंच नाणं पण होतं. मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं, "हे माझ्याकडे आहे. मी दाखवीन तुम्हाला." काम संपल्यावर आम्ही परत कार्यशाळेच्या ठिकाणी गेलो. तिथे थोड्या ब्रेकनंतर आलेल्या मुलांनी आपापल्या कामाबद्दल माहिती सांगायची होती. मी मला सापडलेल्या नाण्यावर बोललो. हे फार जुनं नाणं आहे. 2500 वर्षांपूर्वीचं. तेव्हा एक राज्य होतं कुंतल नावाचं, महाराष्ट्रात. आत्ता सातारा आहे ना तिथं. आमच्या गावात हे नाणं धन्याच्या आज्यानं आणलं. मला ते ओढ्यात सापडलं. आधी मला वाटलं खरं नाणं आहे आणि मला चिक्की किंवा काहीतरी विकत घेता येईल. पण नंतर मला कळलं की जुनं नाणं आता चालत नाही आणि आत्ताचं नाणं पण थोड्या वर्षांनी जुनं होतं. आमचा धन्या असं म्हणतो की नाणी काय कामाची? तो दूध देतो आणि त्यानं दूध देऊन मोबाईल घेतला. पण हे नाणं जुनं आहे म्हणून ते बघायला सगळ्यांना आवडतं. मला असं कळलं की नाण्याला पण किंमत असते आणि 1000 रुपयाचं नाणं निघणार आहे त्याची किंमत 4000 रुपये असणार आहे. आणि हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मला इथे यायला खूप मजा वाटली. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एव्हाना सगळ्यांना कळलंच होतं की त्याच्याकडे म्युझियममध्ये आहे तसलं नाणं आहे म्हणून. ते बघायला नंतर एकच झुंबड उडाली. आता आवराआवरी करायला हवी होती. उद्या भल्या पहाटे निघायचं होतं. ताईनं सगळं सामान बांधताना विचारलं, "प्रतीक, नाणं कुठे आहे रे?" त्याच्यातच असेल. फारसं सामान नव्हतंच. होतं तेवढं परत तपासून ताई म्हणाली, "नाहीये रे. दुसरीकडे कुठं ठेवलंयस का?" "नाहीये? मी सगळ्या गोष्टी एकत्रच तर ठेवल्या होत्या." मी घाबरून गेलो. 3-3दा माझी राहायची जागा शोधली. जिथे कार्यशाळा चालायची तिथेही आम्ही जाऊन धुंडून आलो. शेवटी संयोजकांना याची माहिती द्यायचं ताईंनी ठरवलं. संयोजकांनी शोधण्याचे खूप प्रयत्न केले. त्याविषयी अनाउन्समेंट केल्या. पण संध्याकाळपर्यंत काही तपास लागला नाही. मी माझ्या सगळ्या मित्रांना पण विचारलं, नाणं कुठं कुठं नेलं ते आठवून पाहिलं, पण नाणं कुठंच सापडलं नाही. आता मला रडू यायला लागलं. असं कसं गेलं नाणं? आपल्याला मिळालेलं नाणं, धन्याच्या आज्याचं नाणं. काय सांगू त्याला गेल्यावर? "प्रतीक, आपण थोडा वेळ लोधीबागेत जायचं का? आपण म्हणत होतो ना इकडे येऊया म्हणून. राहूनच गेलं बघ." ताई म्हणाली. मला अजूनही रडू येत होतं. मला घेऊन ताई बाहेर पडली. आम्ही त्या बागेत गेलो. ही बाग? यात तर आपलं सगळं गाव बसेल. एवढी ही बाग, एवढं हे शहर. आपलं नाणं कसं शोधायचं? मी खाली बघून चालू लागलो. मला खूप अपराधी वाटू लागलं होतं. "तुला माहितीये का प्रतीक, नाण्याला आपल्याबरोबर एवढंच यायचं होतं बहुतेक. बघ ना, ते नाणं किती जुनं. कुणाकुणाच्या हातातून शेवटी धन्याच्या आज्याकडे आलं. बरोबर? म्हणजे तोपर्यंतच नाण्याने केवढा प्रवास केला होता, हो की नाही? 2500 वर्ष बेटं फिरतंय आणि मग तुझ्याकडे आलं, हो ना? हो. नाण्याबरोबर आपण केवढा प्रवास केला बघितलास का? दिल्लीला घेऊन आलं ते आपल्याला त्याच्याबरोबर. आपल्याला मजा आली की नाही? हो. आता ते दुसऱ्या कुणाकडे तरी गेलंय. कदाचित दुसऱ्या एखाद्या प्रतीककडे? त्याला पण त्या नाण्याची गंमत समजावी म्हणून. मग काय हरकत आहे? पण ते नाणं माझं नव्हतं. नाणं फक्त आपल्या हातात येतं रे. ते कुणाचंच नसतं. अगदी ज्याचं नाव त्या नाण्यावर आहे ना त्याचं सुद्धा नाही. आपलं काय असतं माहितीये? काय? आपलं गाव असतं. तिथली नदी असते, ओढा असतो, डोंगर असतो.
तिथलं रान असतं ते खरं आपलं, हो ना? मला थोडं थोडं बरं वाटत होतं. ताई काहीतरी छान सांगत होती. ऐकत राहावं असं. मग आपल्या नदीला काही झालं तर आपल्याला वाईट वाटायला हवं, जसं तू सांगितलंस सोनगंगा नदीच्या धरणाचं. तू चांगलं बोललास प्रतीक. हं, मग आता नाणं गेलं म्हणून कशाला रडायचं? आपण उद्या परत जाणार. आता सगळ्यांना घरी जाऊन मज्जा सांगायची. तू काय काय बघितलंस ते सांगायचं. तू कसं संग्रहालय तयार केलंस ना घरी, तसं शाळेत पण करून दाखव. मी तुला मदत करीन. चालेल? हं. आणि उद्या पुन्हा विमानाने जायचंय. आईकडे जायचंय ना? हो, हो. आणि मी उद्या झोपणार नाही. मी सगळं सगळं बघणार आहे. ताईने हसून माझ्या पाठीवर थोपटलं. अंधार पडायला लागला होता. दोघेही बागेतून परत निघाले. उद्या लवकर उठून निघायचं होतं. घरी गेल्यावर कसं नि काय काय सांगायचं ते पण प्रतीकला ठरवायचं होतं ना. नाण्याचा इथवरचा प्रवास आता संपला होता.